कसारा पाणीटंचाईचा उद्रेक. भीषण पाणीटंचाईमुळे कसारा येथील वार्ड क्रमांक 5 व 6 मधील महिलांनी मोठ्या संख्येने मोखावणे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत सरपंच व ग्रामसेवकांना घेराव घातला. पाणी कधी येणार, पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. परिस्थिती चिघळू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरपंचांच्या विनंतीवरून कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना लवकरच पाणी पुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले. असं नाही ही लोकांनी याचा वोट द्याला त्याचा वोट कशाला गेला असतं. मी सगळ्या गोळा केलं ना आपल्या एरियाच्या, केल्याशिवाय काय होणारच नाही म्हटलं. हे काय हा सर्व प्रश्न जो आहे हा पूर्ण कसारा गावाचा आहे आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण आम्ही याच्यात प्रत्यक्ष किंवा आम्ही याला द्या त्याला द्या कधीच केलेलं नाही. कारण एका मार्गाने केलं ना तरच होणार आणि असं करत राहिलं एक टँकर आला की तो माझ्याकडे जा माझ्याकडे हे असंच होणार सगळीकडे. तसं होणार त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे नियोजन. आता ऐकून घ्या. नाही बरोबर आहे तुम्ही जे म्हणता जवळ आहे पाणी नाही म्हणून ही गोष्ट चुकीची आहे. पाण्याचा विषय तुम्ही कितीतरी अगदी म्हणजे काटेकोरपणे त्याचे नियोजन करायला पाहिजे. गावात टँकर येतात, तुमची इथं उभे करा, पहिले पंचायतला उभे करा. टँकर कुठं पाठवायचं मला फोन करा. सध्या एक काम करा, तुमचा एक माणूस आमच्या बरोबर द्या, तिथं टँकर गेला का मग तुमचा माणूस जाऊ द्या. कोणी हो 4-5 टँकर नियोजन केलं असतं तर झालं असतं. हे नियोजन नाही आमच्या 6 टँकर आले शिवनगर. अजून हे बघा माझं काय म्हणणं आहे, तिथे पण तिथे पाण्याची टंचाई नसणार, परंतु मला काय म्हणायचं आहे तिकडे काय करायला पाहिजे, प्रशासनाने काय करायला पाहिजे. एकच मिनिट याच्यात काय होतं माहिती आहे का, एक टँकर जर आला तो जर पहिला उभा राहिला तिथे संपून जाईल आणि पुढचा जर आला ना तर पुढच्या वेळेस परत तेच लोक येतात आणि 4 टँकर झाले. 4 10 झालं की जो परत तो तिकडे राहतो ना त्यामुळे काय होत नाही. याचं नियोजन आहे का साहेब यांच्याकडे सांगा मला. नियोजन नाही आणि हे लोक त्यांच्या डोळ्यासमोर आता किती वाजले, आता टँकर येत आहेत ना बरोबर येतील ते कधी येतील येतात तुम्ही नगरपालिका सांगताय मग येते ना घरी 6 टँकर देता का तुम्ही. 6 याच्या अगोदर पण टाइम लागला होता ना. मग ते लोक उघड्या डोळ्याने बघतात. जर एकाच ठिकाणी समजा सर्व टँकर जातात तर बाकीचे लोक काय करतात. आता शिवशक्ती नगर सुरू करणार काय बोलतो करणार होते यांच्या डोळ्यासमोर आता जे येणार एक सांगतो. मला सांगितलं होतं कोळीपाड्यामध्ये येणार, मला सांगितलं कोळीपाड्यामध्ये येणार, इकडची लोकांना देणार आहे. कोणाकोणाच देणार होते तुम्ही. मी कालपासून बोलतो त्यांना. मला एक सांगा, ग्रामपंचायत लेवलवर तुम्हाला अधिकार नाही का ग्रामपंचायतीने टँकर लावायचं. काय
मला हे सांगाल का माने करतात समजी करतो तुम्ही काय करता ग्रामपंचायत काय करते याचा मला उत्तर द्या ना. सोडून द्या मी काय म्हणतो लाईन हा विषय सोडून द्या. आता सध्याच्या पोलिस या गावामध्ये टँकर येतात तुम्हाला कोणी विचारणार आहे का? तुम्हाला कोणी विचारणार आहे ग्रामपंचायत पंपिंग पाणी करतो ग्रामपंचायतच पाहते ना. अरे तो ज्या सोडून गावामधला मी विचार करतोय विषय कोण पाहतं ग्रामपंचायत. कशाला पाठवले हे पण नाही पाठवायचे मग आम्ही काय करतो म्हणजे आम्ही काय नाही करत काय सुरू करत काय नाही करत सर अक्षरशः टाळा लावून पळणारी लोक आहेत तुम्ही जे जास्त आवाज नाही परत रस्ता रोको करी परत रस्ता रोको करी पहिला सांगतो गाडी चालली जास्त आम्हाला माहिती परत त्रास होतो आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय बोलायला लागतंय दुसरी गाडी तुम्ही जाऊन करता का मग तिकडे काय येतो ना संतांना मारा शिकवता आता ह्याच वेळेस तुम्हाला बाकीच्यांना काय कळत नाही का? आम्ही लाईनची करतो आणि ही करतो. अरे मी काय म्हणतो आपल्याला लाज वाटली पाहिजे की एवढी लोकांचं हे चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तर देतो. आम्ही पाईपलाईन बघतो त्याला 5 तारखेला टँकर चालू झाले आजपर्यंत तुम्ही हे करतात का? आम्ही लोकांसारखे काय नाही करत ते म्हणून आम्हाला काही करायचं नाही. फोटो गेलं मोठ्यातून सगळं गेलं मोठं आम्हाला काही गरज नाही. तुम्ही इथं काय करता ते आम्हाला सांगा. टँकर त्यानं ग्रामपंचायतने टँकर का लावले नाही याचं उत्तर द्या आम्हाला. आम्हाला आणि मग तुम्ही लावा ना तुमच्या ज्यांच्या पक्षातून आलेत ना त्यांनी लावा आणि त्यांच्या पैसे दिलेले पाणी तिथं भरायचं स्वतःचं नाव लावून टँकर वाटायची आज येतो मला काय म्हणायचं मला तो म्हणायचं माझा प्रश्न एकच आहे तुम्हाला जर आजच्या परिस्थितीमध्ये गावाची पोषण एवढी खराब आहे तुम्हाला जर ग्रामपंचायतीने जर 4-5 टँकर लावले तर तुम्हाला त्याच्यावर कोणी ऑडिट काढणार आहे का टँकर लावले म्हणून? आम्हाला टँकरची योजना वाशाचे टँकर आहेत आणा कुठून पण आणा काही करा. मला काय म्हणायचं एक लक्ष द्या गावाचा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय करायचं असेल ते करा परंतु तुम्ही टँकर उपलब्ध करून प्रत्येक एरियाला पाणी द्या. टँकरच नाही आता आपल्याला ग्रामपंचायत एक लक्षात ठेवा आज तुम्ही जर या ठिकाणी अशा प्रकारचं आज तुम्ही म्हणाल नियोजन करायचं होता तुम्हाला माहिती आहे आता आपली पाईपलाईन चालू झालेली आहे कधी पण लाईट नसली तर ती बंद होणार आहे लोकांचं हे ओरड चालू होणार आहे हे तर माहित आहे ना. आज कुठल्याही एरियात आता इथं आज झालंय उद्या त्या बाजूला पण होईल प्रत्येक ठिकाणी असं उद्रेक होणार आहे. तुम्ही मला सांगा ग्रामपंचायतनी जर उद्या 4-5 टँकर जर त्या ठिकाणी लावले तर काहीच होणार नाही. तुम्ही लावा कोणी याला याच्यासाठी बघा कुठं काय बघायचे ते तुम्ही बघा. ते लोकांना सांगून जमेल काय टँकर मिळत नाहीये काय जबाबदारी तुम्ही का घेत नाही ती जबाबदारी झटकता तुम्ही. शिवशक्तीनगर शिवशक्ती नाही किती आणि आम्हाला आम्ही ठरवणार नाही.